हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत की वर्कशीट कशा बनवायच्या. मुलांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करून घ्यायची. शाळेमध्ये होते, क्लासमध्ये होते, पण आपण मम्मी कधी प्रॅक्टिस घेते का, किंवा तिला प्रॅक्टिस करण्यासाठी वर्कशीट कशा बनवाव्यात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मुलांनी फोनिक क्लास तर केला आहे, किंवा मुलांचा क्लास स्कूलमध्ये फोनिक्सची प्रॅक्टिससुद्धा घेत आहेत. मग त्याच्यासाठी वर्कशीट कशा बनवायच्या. हे नवीन नवीन वर्ड्स आहेत, त्याचे पिक्चर्स काढून मॅच तर करतात मुलं. मग अजून काय करायला पाहिजे. मुलांचं ब्रेन जास्त चालण्यासाठी अजून काय करता येईल, किंवा स्पेलिंग लर्न होण्यासाठी अजून काय करता येईल. त्याच्यासाठी मी आज तुम्हाला वर्कशीट सजेस्ट करणार आहे. त्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याचा मुलांना कसं सांगायचं समजावून हे सुद्धा सांगणार आहे. चला तर मग शिकूया आज. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत कंप्लीट ईच वर्ड्स. म्हणजे काय करायचं, एक साईडला पिक्चर काढायचं आहे. कॅटचं काढा, बॅटचं काढा, जे मुलांना स्पेलिंग लर्न करायचं आहे त्याचं काढा, किंवा जे लर्न झालं आहे त्याचे काढा, आणि ज्याची प्रॅक्टिस करायची ते काढा. पिक्चरचं काढलं तर त्याच्यावर कंप्लीट ईच वर्ड्स म्हणजे काय करायचं आहे की कोणता साऊंड लर्न करतो आहे मुलगा ते बघायचं, आणि तसं पिक्चर काढायचं. मग इथे लिहिले कॅटचं पिक्चर काढलं आहे मी. मग वर्ड लिहायचा क, स्पेस ठेवायची ट, क ॲ ट. मग मुलांना सांगताना सांगायचं की इथे कोणता साऊंड येणार आहे, याला काय म्हणतात, कॅट. मग म्हण क ॲ ट, कॅट. हे असं कंप्लीट होणार ते वर्ड्स. सेकंड, मग असं करत करत आपण त्यांच्याकडनं स्पेलिंग लर्न करून घेणार, किंवा त्यांच्या किती लक्षात राहते हे आपल्याला कळणार. पेन, सन, बॅट, कॅट, फॅन, असे सगळे वर्ड्स आपण कंप्लीट करून घेऊ शकतो. की मिडलला कोणता साऊंड येतो, ॲ येतं, ए येतं, ओ येतो, यू येतं, अ येतं. ही प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण टाईप 2 म्हणजे वेगळी वर्कशीट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चूज द करेक्ट लेटर टू कंप्लीट ईच वर्ड्स म्हणजे 2 लेटर्स देणार आहोत आपण, आणि त्यामधले चूज करायला लावणार मुलांना की इथे कोणता लेटर येतो आहे, दोन्ही जोडून बघ, पिक्चरला मॅच होतं आहे का, आणि मगच राईट करायचं आहे तिथे. मग आपण असं एक पिक्चर काढणार. हे मी काढलं आहे आता पेडचं, आणि इकडे बी आणि डी दिलेला आहे, आणि इकडे मी स्पेलिंग लिहिलं आहे डॅश ई डी. म्हणजे इथे कोणतं लेटर येणार, ब येणार का ड येणार. मग मुलं बरोबर चूज करतील की बी ए डी, बेड. ब ए ड, बेड. मी इथे पुढे फॅनचं कंप्लीट करायला दिलेलं आहे. मी इकडे राईट केलं आहे ट, आणि इकडे राईट केला आहे फ, म्हणजे टी आणि फ राईट केलेला आहे. मग हा काय आहे, फॅन. मग इथे कोणतं लेटर येणार आहे तू सांग. मग मुलालाच सांगायला लावायचं, आणि मग तो चूज करेन. ट ॲन टॅन आहे का, नाही. हा काय आहे, फॅन आहे. मग फर्स्ट लेटर कोणतं येणार, फ ॲन, फॅन. नेक्स्ट करायला सांगायचं. हे काय आहे, हे व्हॅनचं चित्र आहे. मग इथं कोणतं येणार. मग मुलाला बरोबर कळलेलं असणार की आता इथे काय येणार. मग तो लगेच सांगणार. क नाही येणार, व्ह येणार, व्ह ॲन, व्हॅन. आपण आता तिसरा बघूया. तिसरा टाईप वर्कशीटची कशी असणार आहे ती, सर्कल द वर्ड दॅट मॅच द पिक्चर्स. म्हणजे आपण इथे एक पिक्चर काढलेलं आहे, आणि सगळ्याचे स्पेलिंग लिहिलेले आहेत. मग हे कशाचं पिक्चर आहे, हे तर लिपचंच पिक्चर आहे. मग मुलाला रीड करायला लावायचं स्पेलिंग. मग मुलगा रीड कसा रीड करणार, फोनिक साऊंड्समध्ये. ल ए ग लेग, ल ई प लिप,
मग हे कशाचं पिक्चर आहे? लिप. मग लिप हे लगेच मॅच होतं आहे, मग त्याला सांगायचं सर्कल कर. मॅच करून सर्कल कर. पुढचं आपण कशाचं चित्र काढलेलं आहे? पिक्चर काढलेलं आहे कप. मग इथे रीड कर सगळे स्पेलिंग. क ऑट कॉट, क आऊ काऊ, क अप कप. हे तर कपचं पिक्चर आहे. मग मुलगा कपच्या इथे सर्कल करेल. तसंच पुढची वर्कशीट पुढचं हे आहे पिक्चर आहे टॅप. मुलगा याला टॅपचं स्पेलिंग हे शोधायला सांगायचं, रीड करायला सांगायचं आणि टॅपच्या स्पेलिंगला सर्कल करायला सांगायचं. अशा आपण वर्कशीट बनवणार आहोत आणि मुलांकडनं जास्तीत जास्त CVC वर्ड्सची प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जेणेकरून त्यांचा बेसिक पाया हा पक्का होईल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.